मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण BMC अंतर्गत जे GNM नर्सिंग ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यासंबंधी महत्त्वाची माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. यासाठी अर्ज जे आहेत सुरू आहेत तर त्यासाठीच नवीन एक शुद्धीपत्रक जे आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ते काय आहे त्यामध्ये जी आहे आपण संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही जर BMC GNM नर्सिंग अंतर्गत इथे ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तो BMC GNM नर्सिंग ह्याची जी प्रवेश प्रक्रिया मित्रांनो होती 12 जुलैपासून फॉर्म सुरू झाले होते ते 24 जूनपर्यंत तुम्हाला जे आहे फॉर्म तुम्ही भरू शकणार होतात. पण आता ही जी मुदत आहे ती वाढ तुम्हाला मिळालेली आहे फॉर्म भरण्यासाठी. सो त्यासंबंधीच हे शुद्धीपत्रक जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती आहे. तर हे BMCचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे. संपूर्ण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही डिटेलमध्ये जे आहे इथे बघू शकता. तर आपण शुद्धीपत्रक जे आहे ते आता इथे सविस्तरपणे बघूया. सो बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक महानगर सर्वसाधारण रुग्णालय जे आहे शिवसायन. सो इथे परिचारिका असता पण विभागांतर्गत हे शुद्धीपत्रक इथे जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. सो यासाठी इथे जे सामान्य परिचर्या GNM नर्सिंग मिडविफरी जो कोर्स आहे या अभ्यासक्रमाकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. 12 जूनपासून यासाठी अर्ज सुरू होते. पण तेव्हा तुम्हाला शेवटची तारीख जी आहे 24 जून इथे दिलेली होती. पण आता यासाठी अर्ज प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे. आता तुम्ही अर्ज जे आहे 27 जूनपर्यंत जे हे अर्ज करू शकता. सो 25, 26, 27 3 दिवस तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत वाढ मिळालेली आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही अर्ज केले नसतील, ज्यांचे अर्ज करायचे बाकी होते किंवा काही डॉक्युमेंट नव्हते त्यामुळे अर्ज बाकी होते, तर डॉक्युमेंट आता आले असतील तर तुम्ही नक्कीच इथे 27 जून रात्री 12 पर्यंत जे आहे तुम्ही इथे अर्ज करू शकता. सो हे शुद्धीपत्रक जे आहे ते दिलेले आहे. बाकी सदर जाहिरातीमध्ये कोणताही इथे बदल केलेला नाही. बाकी संपूर्ण जाहिरात जी आहे सेम जशीच्या तशीच राहणार आहे. सेम हे शुद्धीपत्रक इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे इथे. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर जनरल नर्सिंग आणि मिडविफरी कोर्स. सो ह्याच्यामध्ये डेट जी होती तुमची ऑनलाईन ॲडमिशन. सो फॉलोइंग इज इश्यू हिअर द रेफरन्स टू ॲडव्हर्टाईज अबाउट द ऑनलाईन ॲडमिशन. जे ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म तुम्ही फिल करणार होता ते 12 जून ते 24 जून शेवटची तारीख होती. पण आता ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. सो ती तुम्हाला आहे 12 जून ते 27 जून रात्री 12 वाजेपर्यंत. सो तुम्ही एवढे अप्लिकेशन करू शकता. सो ज्यांचे अर्ज बाकी होते त्यांच्यासाठी खूप छान ही सुवर्ण संधी आहे. अजूनही इथे ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ओपन आहे. इथे बघा तुम्ही अप्लाय करू शकता. सो ऑनलाईनली डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सो अर्ज कसा भरायचा, महत्त्वाचे काय काय डॉक्युमेंट आहेत, काय काय शेड्यूल इथे असणार आहे, संपूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. सो हे बघा हे आपलं चॅनल आहे. चॅनलवरती BMC संबंधी जी GNM नर्सिंग प्रक्रिया आहे सगळे इथे जे अर्ज कसा भरायचा जाहिरात संपूर्ण दिलेली आहे. अर्ज ऑनलाईन कसा भरायचा पूर्ण लाईव्ह डेमो तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे. अर्ज भरण्यासंबंधी जे काही नियम अटी असतील त्या सुरुवातीला तुम्हाला बघायच्या आहे. त्यानंतर ह्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी ते काय महत्त्वाची माहिती, ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षेची फी किती आहे, फॉर्म फी किती असणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे, टोटल किती इथे पदसंख्या आहे, एक्झाम तुमच्या त्यामध्ये होणार आहे, परीक्षेचं स्वरूप वयोमर्यादा संपूर्ण माहितीचा इथे हा सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. डॉक्युमेंट लिस्ट जर तुम्हाला हवी असेल तो महत्त्वाचे कागदपत्रे इथे डॉक्युमेंट लिस्ट संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला दिलेली आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फॉर्ममध्ये काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, काउन्सिलिंगसाठी जाताना काय काय डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत, संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले की यामध्ये मेरिट लिस्ट आम्हाला कशी समजणार, मेसेज येईल, मेल येईल, तर मेरिट लिस्ट कशी लागणार, ॲडमिशन प्रोसेस कशी होणार, काउन्सिलिंगची लिस्ट, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक त्याचा सेपरेट हा व्हिडिओ आहे. डेट वाईज तुम्हाला शेवटपर्यंत अगदी तुमचं कॉलेज सुरू होईपर्यंत पूर्ण ॲडमिशन शेड्यूल जे आहे या व्हिडिओमध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर ज्यांना प्रवेश पत्रिकेचं वेळापत्रक इथे हवं आहे, ॲडमिशन कशा प्रकारे होणार आहे, कोणत्या डेटला लिस्ट लागणार आहे, कोणत्या डेटला डॉक्युमेंट सबमिट करायचे, कधी काउन्सिलिंग होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो हे 4-5 व्हिडिओ आहेत BMC GNM नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंबंधी, ते तुम्ही बघू शकता. तसाच एक महत्त्वाचा व्हिडिओ इथे ठाणे महानगरपालिका
अंतर्गत सुद्धा BMCच्या जागा, ह्या नर्सिंगच्या जागा ज्या आहेत त्यासाठी फक्त ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले उमेदवार अर्ज करू शकता. तर तुम्ही जर ठाणे जिल्हा परिक्षेत्रात, ठाणे महानगरपालिकेत्रात राहत असाल तर या अंतर्गत तुम्ही अप्लाय करू शकता. सो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत नर्सिंगची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती दिलेला आहे. सो ती संपूर्ण माहिती बघा ज्यांनी अजून अर्ज केलेली नाही आहे. सो हा अशा प्रकारे इथे अर्ज असतो, तो तुम्हाला इथे ओपन करायचा आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये भरायची आहे. ऑनलाईन लाईव्ह डेमो दिलेला आहे अर्ज कसा भरायचा. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल आणि इथे आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिली जाईल. सो महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट या रिलेटेड होत्या की मॅडम आमचं 11वी नाही आहे तर आम्ही अप्लाय करू शकतो का? तर नाही. तर यासाठी तुमचं 10वी, 11वी, 12वी तिन्ही इथे लागणार आहे. ज्यांनी डायरेक्ट 10वीमधून 12वी केलेला आहे ते यासाठी अप्लाय करू शकत नाही, कारण की तुमचा FYJCचा 11वीचा जो रिझल्ट आहे जे आहे ते डॉक्युमेंट इथे अपलोड करावे लागतात. सो ते महत्त्वाचे आहेत, त्याचे मार्क्स तुम्हाला भरणं. त्याच्यामुळे 10वी, 11वी, 12वी त्यांनी जाहिरातीमध्येच दिलेलं आहे. तसं ह्यामध्येच तुमचं जे आहे इथे अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जर काही गॅप असेल इयरमध्ये तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं. एकपेक्षा जास्त प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण झाला असेल तर अटेम्प्ट सर्टिफिकेटसुद्धा द्यावं लागतं. त्यानंतर डोमेसाईल तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. नॉन क्रिमिलियर यासाठी लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. फक्त तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी एक्सक्यूज आहेत की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची तुम्ही रिसिप्ट जी आहे अपलोड करू शकता. बाकी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न इथे फोटो संबंधी आला होता. तर मित्रांनो इथे फोटोची तुम्हाला दिलेली आहे बघा, इन्स्ट्रक्शनमध्येच दिलेला आहे. पासपोर्ट फोटो तुमचा जो आहे स्कॅन फोटोग्राफ लागणार आहे, तो तुम्हाला अपलोड करायचा आहे BMP फॉर्मॅटमध्ये आणि ह्याची मॅक्झिमम साईज जी आहे 128 KB. यापेक्षा जास्त साईज नसावी, यापेक्षा कमी असेल तरी चालेल. BMP फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हवा. तर बऱ्याच जणांनी हे विचारलं होतं हा कसा करायचा. तर गुगलला तुम्हाला ही माहिती सहज किंवा गुगल ओपन करायचं आहे. एक मी तुम्हाला दाखवते आणि इथे BMP कन्व्हर्टर तुम्हाला लिहायचं आहे. आपण इथे टाईप करून घेऊ. तुमची जे काही फॉर्मॅट असेल, PDF असेल, इमेज असेल, JPG असेल, PNG असेल, तर इथे तुम्हाला टाकायचं आहे डायरेक्ट. त्याच्यावरती तुम्हाला जे आहे इथे ऑनलाईन मिळतं. सो BMP कन्व्हर्टर फाईल तुम्हाला करायचं आहे. सो कोणत्याही याच्यावरती क्लिक करू शकता तुम्ही. बऱ्याच इथे फाईल ज्या आहेत ओपन होतात. JPG to BMP, JPG to BMP, PDF असेल, जे काही असेल तर ह्याच्यातलं कोणतंही फ्री जे असेल ऑनलाईन फ्री त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोणत्याही साईटवरती तुम्ही करू शकता. ह्या फ्रीच असतात, फक्त फ्री आहे का बघायचं आहे. इथे बघा चूज फाईल ऑप्शन येतो. सो तुमच्या ह्याच्यातला जो काही फोटो तुम्हाला BMP कन्वर्ट करायचा आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि कन्वर्टवरती इथे क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो जो आहे JPG to BMP कन्वर्ट होईल. तसंच तुम्ही साईज रिलेटेड करू शकता. गुगलला तुम्हाला टाकायचं आहे की रिड्यूस साईज किंवा इन्क्रीज साईज जे काही असेल 128 साईज तुम्हाला करायची आहे, तर तुमचा फोटो जो आहे इथे अपलोड होऊन जाईल. बऱ्याच जणांच्या फोटो संबंधीच्या सुद्धा इथे क्वेश्चन जे आहे आले होते. तो आता 2-3 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेले आहेत अर्ज करण्यासाठी. तर ज्यांनी अजूनही अर्ज केले नाही आहेत त्यांनी अर्ज करा. पेमेंट झाल्याशिवाय तुमचा अर्ज पूर्ण होणार नाही आहेत. हा फॉर्म सबमिट झाल्यानंतरच लगेच तुम्हाला PDF मिळते, तेव्हाच PDF जी आहे तेव्हाच डाउनलोड करून घ्या. बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत मॅडम PDF डाउनलोड करायचं विसरलो, PDF डाउनलोड केलेली नाही आहे, तर आता कशी मिळणार? सो आत्ता जे फॉर्म भरणार आहे त्यांना ही महत्त्वाची सूचना आहे. तुमचा फॉर्म हा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही लास्टला इथे सबमिट जेव्हा करतात ना लास्टला, त्याच्यानंतरच तुम्हाला पुढे लगेच फॉर्म ओपन होतो. तो एकतर सेव्ह करून घ्या किंवा लगेच त्याची प्रिंट आहे ती काढून घ्या. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन जी फी पे करणार आहे त्याची सुद्धा रिसिप्ट गरजेची आहे, त्याची सुद्धा प्रिंट गरजेची आहे. त्याच्यामुळे त्या ऑनलाईन रिसिप्टची प्रिंटसुद्धा तुम्हाला काढायची आहे. जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगला जाणार, डॉक्युमेंट सबमिट करणार, तेव्हा ह्या दोन्ही प्रिंट तुम्हाला लागणार आहे. जर अजूनही काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही विचारू शकता. 3 दिवस तुम्हाला आता मिळालेले आहेत अर्ज करण्यासाठी, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. सुवर्ण संधी आहे ज्यांनी अर्ज भरलेले नाही आहेत. सो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करा. बऱ्याच जणांचे अर्ज भरायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.